हे कोळीत थंड झालं की भरडून घ्यायचे आणि फुलायला बघा सुरुवात झालेली आहे. अरे मिरच्या झाडाला सुरुवात झाली. कोळीत पिठच फाटतं, बाकीचं बरोबर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी संध्याकाळच्या वेळेस केलेली आहे. हे सगळं आपलं ऑर्डरचं काम की नाही चालू आहे. मसाले रेडी करून झालेले आहेत, आता फक्त पिठं तयार करायची बाकी आहेत. म्हणजे 3 प्रकारची पिठं आणि गरम मसाला. तर वड्याचं पीठ, नाचणी पीठ आणि कुळीत पीठ. इथे आता वड्याचं पीठ आहे ना, त्याचं सगळं साहित्य मी काढून ठेवलं होतं आणि चुलीवरती भाजायला इथे सुरुवात केलेली आहे. चुलीवरती खमंग असं भाजून आपलं वड्याचं पीठ आहे आणि कोळीत पीठ आहे ना, ते तयार केलं जातं. मला बऱ्याचशा वेळेला म्हणजे भरपूर अशा कमेंट्स पण येतात आणि फोन कॉल्स पण येतात आणि त्यावेळेस मला विचारणं होतं की ताई आम्हाला थालीपीठाचं पीठ पाहिजे. पण सध्या थोडंसं जरा कामाचा व्याप की नाही जास्त वाढलेला आहे. म्हणजे मसाले वगैरे जास्त प्रमाणात आपले विकले जातात आणि त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये थालीपीठ भाजणी जी आहे ना, ती मी तयार करणार आहे. दिवस बघा मावळायला आला. आता वड्याचं पीठ आहे ना, ते भाजून घेतलं. आता कोळीत भाजते. हे बघा इथे पसरवून ठेवलं आहे वड्याचं थंड करण्यासाठी. आणि हे बघा हे भाजलेले कोळीत अजून थोडेसे भाजायचे बाकी आहेत. आता हे पूर्णपणे गार झालं की आपल्याला चक्की लावायचे आणि त्याच्यानंतर हे कोळीत थंड झालं की भरडून घ्यायचे. हे सगळं ऑर्डरचं आहे. म्हणजे आज रेडी केलं की उद्याला पॅकिंग होईल पिठाचं. अशा प्रकारे ताजं पीठ बघा बनवलं जातं. आता हे चांगले खमंग असे भाजून घेते लालसर. आत्ताच टाकले बघा. कुणाच्या बाबा तिकडे झाडांना पाणी घालतात. आत्ता इथे होते, कुठे गेले काय माहिती. हे काय दिवस बघा मावळला है ना. ए गुंडुल्या, निनी झाले तुझी गुंडू गुंडू. ए गुंडुली गुंडुली, ही माझी गुंडुली झोपली. एक गुंडी. जितकी पण आपली ऑर्डरची पिठं आहेत ना, ते मी संध्याकाळच्या वेळेस करायला घेते. ह्याच्या मागचं पण कारण आहे. संध्याकाळी भाजून घेते आणि त्याच्यानंतर एक साधारण 1 ते 2 तासाने असं पसरवून ठेवते आणि थंड झाल्यानंतर मग कुळीत आहे ना भरडून घेते मी. आणि तोपर्यंत आपलं वड्याचं पीठ आहे ना, ते पण गार होतं. तर सगळ्यात आधी काय केलं मी, वड्याचं पीठ आहे ना, ते अगोदर भाजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर चांगलं असं पसरवून ठेवलं. म्हणजे साधारण 1 तासामध्ये सगळं अगदी थंड झालं. आणि त्याच्यानंतर मी ते चक्की चालू केली, वड्याचं पीठ दळायला घातलं आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये. एकीकडे माझं रात्रीचं जेवण पण चाललं होतं आणि एकीकडे मिक्सर लावून ते कुळीत आहेत ना, ते भरडून घेतले. अशासाठी मी रात्रीच्या वेळेस चक्की लावते. रात्रभर बघा म्हणजे पीठ रात्रीची दळून ठेवली ना, की रात्रभर मग आपण ते थंड करत ठेवू शकतो आणि मग थंड झाल्यानंतर मग सकाळच्या वेळेस पॅकिंग करायला सोपं जातं आणि बरं पडतं मग. आणि त्याच्यामुळेच मग काय करते मी नेहमी जेव्हा पण ऑर्डर असते ना पिठांची वगैरे, मी जास्त करून मी रात्रीचंच पीठ वगैरे तयार करते. म्हणजे कितीही उशीर झाला ना तरी पण. तर इथे आता बघा सगळ्यात पहिलं पीठ आहे ना, मी वड्याचं पीठ घातलं. एकीकडे चक्कीमध्ये अर्धं दळून झालं होतं आणि अर्धं बाकी होतं. एकीकडे माझं किचनमध्ये कुळीतसुद्धा भरडून झाले होते. ते पाकडून वगैरे एक साईडला मी करून ठेवलं. एकीकडे जेवणाचं काम पण करून घेतलं. म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं काम की नाही चालू होतं. आणि ह्याच्या जोडलाच गरम मसालेसुद्धा मला भाजायचे होते. गरम मसाल्याचीसुद्धा आपल्याला भरपूर ऑर्डर आहे. त्याच्यामुळे गरम मसाले भाजून ते थंड करून घेतले होते आणि एका पिशवीमध्ये की नाही बांधून ठेवले थंड झाल्यानंतर. आता ते वजन करून चांगलंसं गच्च बांधून ठेवणार. म्हणजे थंड करून वजन करायचं आणि मग बांधून ठेवायचं. मग त्याचा सुगंध वगैरे आहे ना, तो काही बाहेर निघून जात नाही. आणि मग सकाळच्या वेळेस मग डंक्यावरती कुणाच्या वेळा घेऊन जातील आणि मग गरम मसाला आपला की नाही तयार होऊन जाईल. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळं काम मी करून घेतलं. आता इथे सगळ्यात शेवटी कुठलं पीठ टाकलं होतं मी, नाचणीचं पीठ. तर म्हणजे सगळं पिठं दळेपर्यंत आणि घरात सगळं आवरेपर्यंत 11:45 वाजले. आणि नंतर मग अक्षरशः मी पण खूप थकले होते. त्याच्यामुळे मग कुठेतरी थोडासा विचार केला की नाही आता बस झालं. आता म्हणजे सकाळच्या वेळेस थोडंसं आपण काम करूया. त्याच्यामुळे जितकी पण पिठं गरजेची होती ना, जी आपल्याला पॅकिंग करायची होती लवकरात लवकर, ती पिठं मी अगोदर दळून घेतली. आणि नाचणीचं पीठ आहे ना, ते अर्धं मी दळलं आणि सकाळच्या वेळेस आता इथे चक्की की नाही चालू आहे. खूप थकले होते मी, त्याच्यामुळे मग शूटिंगसुद्धा मी स्टॉप केलं. मला म्हणजे अजिबात काही एनर्जीच राहिली नव्हती.
आता सकाळी उठल्या उठल्या इथे बागेमध्ये पहिला अगोदर फेरफटका मारला आणि त्याच्यानंतर बागेतली फुलं की नाही इथे जमा करून घेतलेली आहेत. आणि एकीकडे चक्की पण आपली चालू होती, म्हणजे नाचणीचं पीठ जे अर्धं बाकी होतं ना ते दळायला टाकलं होतं. चक्कीचा आवाज इथे चालू आहे. आणि त्याच्यानंतर चुलीतली राख वगैरे काढून घेतली. म्हणजे नेहमीची बघा आपली कामं असतात ना रुटीन सकाळचं, ते मी करून घेतलेलं आहे. चुलीतली राख काढली, ती राख काढून झाडांमध्ये घालायची, परत आपल्या बागेतलं पाणी घालायचं. ही जी आमची रोजची कामं आहेत ना ती इथे सुरुवात की नाही झालेली आहे. कुठे बसलेले दोघं जण? शेरू कुठे आहे? वाघ्या, शेरू बाहेर आहे काय? ऐकलं काय? शेरू हां, आले आले आली, चांडाल चौकडी आली आमची मस्ती करून. बसा बसा, नुसतं धिंगाणा चाललाय सकाळपासनं. जा बसा इथे शांतपणे, पाणी पिवा. असे उधळतात ना बापरे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. चेहरा बघा कसं सुजलेला दिसतोय माझा आज. उशिरा उठली, 6:30ला आज उठलेली आहे, म्हणजे जास्त झोप झाली ना त्याच्यामुळे बघा चेहरा कसा सुजलाय. पण थोड्या वेळाने ही जी सूज आहे ना कमी होऊन जाईल. आता काय केलं आहे, पाण्याचा पाईप लावला ड्रमामध्ये आणि मी चाललेली आहे आपल्या बागेमध्ये. म्हणजे बागेमध्ये नेहमीच फेरफटका असतो. आता मी चालले सकाळी, म्हणजे वेलींना पाणी घालायला जाते. ऊन असतं ना खूप दिवसभर, त्याच्यामुळे 2 वेळे त्यांना पाणी घातलं जातं. चला तुम्हाला पण दाखवते आपली घेवड्याची वेल जी लावली होती ना, तुमच्या शेअर केलं होतं लावताना, आणि आत्ता कशी छान झालेली आहे ते तुम्हाला दाखवते. म्हणजे फुलाला वगैरे सुरुवात झालेली आहे. आणि बाकीची आपली तोंडल्याची वेल आहे ती माहिती आहे सगळ्यांना, तरी पण दाखवते एकदा. एक मिनिट, जरा ड्रम बघते, ड्रम भरायला आले, थोडासाच बाकी आहे. पाण्याची गाडी येणार आहे ना, त्याच्यामुळे जरा सगळं पाणी आहे ना पुढे भरलेलं आहे ना, ते रिकामी करून घेतो आहे. म्हणजे आल्यावरती मग काही पटकन भरता येईल. मग असं बाहेर एक राऊंड वगैरे मारून झाला, म्हणजे चालून वगैरे सगळं आम्ही आलो. आणि आता म्हटलं घरातल्या कामाला किती सुरुवात करतो. कुणाच्या बाबा आता ते आपलं नवीन बांधकाम आहे ना, तिथे त्यांचं पाणी घालायचं काम चाललं आहे. ते रोजच्या रोज पाणी किने घालावंच लागतं, मारावं लागतं ते. आणि आपलं लादीचं काम किने सुरू झालेलं आहे. थोडंसं जरा अर्ध करून झालं ना की तुम्हाला मी दाखवेन. मी आता सध्या कालपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे जास्त असं काही झालेलं नाही आहे. बाथरूमपासून सुरुवात केली, पण जेव्हा अर्ध होईल ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेन की कसं आहे काय आहे ते. बागेत आली ना की लक्ष या झाडाकडे जातच. आपलं डाळिंबाचं झाड मागच्या वेळेस बघा तुम्हाला फूल दाखवलं होतं ना, आणि आत्ता बघा किती कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. आणि जे तुम्हाला फूल दाखवलं होतं ना ते बघा, हे फूल आहे ते अजून पण आहे. आणि एक बघा खाली पडले. निरीक्षण केलं जातं इथे आल्यानंतर. आहे आता व्यवस्थित झालं. चला तुम्हाला वेल दाखवते. ही बघा आपली घेवड्याची वेल. 2 वेळ पाणी घालतो ना त्याच्यामुळे बघा कशी व्यवस्थित झाले. सध्या बघा उन्हाळा खूप आहे ना, आणि फुलाला बघा सुरुवात झालेली आहे. आता काही दिवसांनी, म्हणजे साधारण अजून 15 दिवस गेले ना की इतकी छान होईल ना ती. आणि घेवडा पण बघा धरला आहे. 2 घेवडे धरलेले आहेत. मागच्या वेळची वेल होती ना, बापरे काय घेवडा धरायचा. अगदी किलोनी सगळं काढलेलं आहे. हे बघा गवत कसं वाढतं. तण असले ना तर वाढ होत नाही मग आपल्या वेलींची. हिरवीगार आहे आणि अशीच पाहिजे, अशीच पानं हवीत. त्याशी राख वगैरे घातली होती आणि ही बघा अशी सुटायला सुरुवात झाली. ह्या मांडवावर सोडायला लागणार आहे इकडच्या. ही आपली तोंडल्याची वेल. ही बघा त्याची काढली होती मध्ये भाजी, जवळजवळ 1/2 किलोच्या वर निघाली. म्हणजे आता बऱ्यापैकी धरायला की सुरुवात झाली. आणि वेल पण छान झाली आपली. ही वरच्या साईडला आहे, तोंडली दिसणार पण नाही. कुठे गेलं? हे बघा ही तोडून घेते. मात्र ना जून होतात, जून. ह्यांना पण पाणी घालून घेते. आणि जरा वेलींना पाणी घालते. नाही ती बालदी पुढे घेऊया ना. कुणाला जेव्हा म्हणतात की बालदी घेऊन लवकर ये, पाणी भरायचं ना. हे वेलींना कसं भरपूर पाणी लागतं. आणि 2 वेळ घातलं ना मग वेलींची वाढ
छान होते. त्याच्यामुळे जास्तच घालायचं पाणी वेलींना. आणि ही काकडीची वेल बघा लावलेली, बियाणं लावलं होतं ते मध्ये एकदम म्हणजे वाढ होत नव्हती, पण आता 2 वेळा पाणी घालते ना त्याच्यामुळे छान झालेली. ऊन भरपूर आहे ना, उन्हामुळे जरा झाडांना त्रास होतो. पाणी पाणी आहे भरपूर असं. ओ रामश्याम, रामश्याम बघा जिथे जाईन तिथे मागे मागे. जावा आता बसा, दमलेत दोघं जण सकाळपासून खेळून खेळून. पण मी आता इथे आली ना त्याच्यामुळे माझ्या मागं आले होते. नुसती मस्ती मस्ती त्यांची चाललेली असते सकाळच्या वेळेस. आता एकदा ऊन आला का मग घराच्या बाहेर नाही पडणार. थोडीशी टेंडली ना तयार झाली ते काढून घेतली. ही बघा, मग ती जून होतात ना नंतरला, अशी थोडी थोडी जमा करून ठेवायची, मग भाजी होते. मग बघते शोधते जरा. वांगी आता काढून घेते. वांगी एक 2-3 वांगी की नाही तयार झालेत बागेमध्ये. ठेवली तर परत जून होतील ना, त्याच्यामुळे काढून ठेवते. भाजी आता बघूया कधी बनवायची ती. काल ह्या वांग्याच्या झाडांची कटिंग केलेली आहे, म्हणजे 3G कटिंग होतात होते. छोटं दिसते. अरे मिरच्या घराला सुरुवात झाली, ऐकलं काय? मिरची बघ कशी बाहेर आले एक मस्त. लीक होते. तर इथे तर आमचं पॅकिंगचं बघा काम चाललंय. हे वड्याचं पीठ आपलं तयार झालंय आणि कोळीत पीठ आता आम्ही पॅक करतोय. कोळीत पीठ असतं ना, काय होतं ते हलकं असतं ना खूप, त्याच्यामुळे ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलं ना की ते लीक होतं, पसरतं, ते पसरतं. तर आम्ही आता काय केलं बघा, ह्या पिशव्या आणलेल्या आहेत खास कोळीत पिठासाठी. आणि बरोबर आहेत ना, ह्याच्यामध्ये होतंय ना व्यवस्थित मसाले विसाले पण व्यवस्थित जाते. हो ना. कारण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ना खूप प्रॉब्लेम होतो कोळीत पिठासाठी. त्याच्यामुळे आता बघतोय, पण व्यवस्थित पॅक होतं याच्यामध्ये सिल्वर फॉईलमध्ये. बघू आता 2-3 पिशव्या फाटल्या दाखवते ते बघा, ते कटिंग करून टाकलेत ना. कोळीत पिठच फाटतं, बाकीचं बरोबर पॅक होतं ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. पण कोळीत पिठाचं काय होतं काय कळत नाही. पण हे होतं पसर पातळ असतं ना, हलकं असतं म्हणून काय वरती येऊन थांबतं. हां, पॅकिंग होत नाही मध्ये ते म्हणजे वजनाला खूप हलकं असतं. थांबते. हां ते बघा, त्याच्यामुळे आता आम्ही अशा पिशव्या आणलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये होतंय व्यवस्थित, म्हणजे आता ही दुसरी पिशवी भरले, खास ह्याच्यासाठीच आणलेले आहेत. तर हे आपलं वडे पीठ बघा छान पॅकिंग झालेलं आहे. आणि आता कोळीत पीठ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हळदसुद्धा थोडीशी पॅक करायचे आणि नाचणीचं पीठ, असे 4 पिठं आपल्याला पॅक करायचे. गरम मसाला आपला अजून बाकी आहे पॅक करायचा, तो संध्याकाळच्या वेळेस आम्ही करणार. ह्याच्यामध्ये कसं बसतं व्यवस्थित, ह्याच्यामध्ये बरोबर बसतं फॉईलमध्ये. उद्याला कामगार दिन आहे, उद्या सुट्टी आहे. कुणाच्या वेळेला म्हटलं सगळ्यांची सुट्टी आहे, मग मला सुट्टी. ही एवढी धावपळ उद्याला कुरिअर करण्यासाठी. आणि आत्ता मला माहिती पडलं की उद्या कामगार दिन आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे कुरिअर सेंटर आहे ते बंद आहे. म्हणजे कालपासनं माझी धडपड चालले. आता डायरेक्ट सोमवारी आपलं कुरिअर होईल. कोणती पिशवी देऊ? मोठीवाली 2-3 दे. सगळं आता रेडी करून ठेवणार पण पार्सल, म्हणजे पुढील 1-2 दिवस आपल्याला आराम मिळेल ना, त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. पिठं तयार करायची बाकी असते ना,
ती थोडीशी अशी धाकधूक राहते, कारण आपल्याकडे लाईटीची काही गॅरंटी नसते, लाईट येत जात असते ना, त्याच्यामुळे जरा धडपड केली कालपासून. तर सगळं पॅकिंग बघा आता झालेलं आहे. हळद दाखव जरा. हळदीला आपल्या भरपूर मागणी, आणि मागच्या वेळेस बघा तुम्हाला मी हळद दाखवली ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवली होती. ती सगळी हळद संपलेली आहे. आणि आता ही पुन्हा बघा, ही हळद आहे ना पुन्हा आणलेली आहे. एका ताईंकडे मिळाली म्हणजे त्यांच्याकडे मी खरेदी केली. आणि ही सुद्धा गावठीच हळद आहे. फक्त 5 किलो हळद मिळालेली आहे. आणि ही सुद्धा जवळजवळ सगळी म्हणजे गेलेली आहे. ही पण हळद थोडीशीच, फक्त मला वाटतं साधारण 1-2 किलो हळद तिथे राहिली असेल. पण इतकी छान हळद आहे, सुगंध बापरे ना, सुगंध, रंग. तुम्हाला मी आता हात दाखवते. हा बघा माझा हात. आत्ताच मी हळदीनं पॅकिंग केलं. हात बघा, तरी पण खूप सांभाळून केलं. सगळं पिवळं होतं ना, त्याच्यामुळे. कपडे बघा, हे बघा, कुठे ना कुठे ते डाग आहेत ना, थोडेफार उडतातच. पण एक नंबर क्वालिटीची हळद आहे. आता माझ्यासाठी अजिबात राहिलेली नाही आहे. तुम्हाला मी दाखवते किती राहिली. ही बघा, ही थोडीशी हळद. म्हणजे इतकी सगळ्यांनी ऑर्डर केलेली आहे. आणि ज्यांच्याकडे ही घरपोच झालेली आहे ना म्हणजे हळद, ती पण त्यांना पण आवडलेली आहे. तसं त्यांनी मला कमेंटमध्ये, ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये लिहून पाठवलेलं आहे की खूप छान आहे हळद, सुगंध वगैरे इतका अगदी दरवळ होतं त्याच्या बॉक्समध्ये, असं त्यांनी मला लिहून पाठवलेलं आहे. म्हणजे काय छान आहे. गावठी हळद खूप छानच असते, आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळेच ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.